हॅलो स्टुडंट्स, आपण मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ ए फंक्शन हा पॉईंट पाहणार आहोत. आपला ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर सुरू आहे. तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले बघा की मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू म्हणजे काय. आता जर आपल्याला एक्झाम्पल दिलं असेल आणि त्याची मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू शोधायची असेल तर त्याला स्टेप्स आहेत बघा. आता स्टेप्स काय सांगतात बघा. पहिली स्टेप, दिलेल्या फंक्शन काय करायचं, दिलेल्या फंक्शनचा एफ डॅश एक्स अँड एफ डबल डॅश एक्स शोधायचा आहे. म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण शोधायचं आणि सेकंड ऑर्डर शोधायचं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे पहिली स्टेप काय, तुम्ही दिलेलं फंक्शन दोनदा डिफरन्शिएट करा. सेकंड स्टेप काय सांगते, त्याची रूट शोधण्यासाठी काय करायचंय, रूट शोधण्यासाठी एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 घ्या. आपल्याला जो एफ डॅश एक्स मिळतो तो काय करायचा, 0 घ्यायचा. 0 घेतल्यानंतर त्याचे फॅक्टर्स पडतात. फॅक्टर्स पडल्यानंतर काय होतील, आपल्याला रूट्स मिळतील. एक असेल किंवा दोन असतील रूट्स मिळतील. त्याला आपण x1 किंवा x2 म्हणू शकतोय. आता फॉर एक्झाम्पल आपण c घेतला. इफ c इज द रूट ऑफ द इक्वेशन, जर c हा रूट असेल तर फाइंड एफ डबल डॅश c. म्हणजे c हा c ची व्हॅल्यू जी असेल त्या c या पॉइंटला एफ डबल डॅश x ची व्हॅल्यू काय आहे ही शोधायची. आणि समजा एफ डबल डॅश c जर लेस दॅन 0 आला, समजा एफ डबल डॅश लेस दॅन 0 आला तर फंक्शन काय झालं, मॅक्झिमम झालं. कोणत्या पॉइंटला, ऍट पॉइंट c. x इज इक्वल टू c ला काय झालं, मॅक्झिमम झालं. आणि लेस दॅन 0 आलं, एफ डबल डॅश c ची व्हॅल्यू लेस दॅन 0 आली तर फंक्शन काय झालं, मिनिमम झालं. ऍट पॉइंट x इज इक्वल टू c. म्हणजे फंक्शन मिनिमम आणखी मॅक्झिमम आहे हे चेक करायचं कुठं, तर एफ डबल डॅश मध्ये जो फॅक्टर पडतो ते रूट मिळतात आपल्याला, ती व्हॅल्यू पुट करायची. आणि इथं आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट यूज करतोय. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट पण आहे आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट पण आहे. पण ओव्हरऑल आपण एक्झाम्पल मध्ये सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टच यूज करतोय. त्यामुळे बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट एफ डबल डॅश लेस दॅन 0 असेल तर फंक्शन काय झालं, मॅक्झिमम. आता मॅक्झिमम फंक्शन झालं, करेक्ट आहे. पण मॅक्झिमम व्हॅल्यू शोधायची कुठं, तर c बी घ्यायचा आणि दिलेल्या फंक्शन मध्ये आपल्याला जे एक्झाम्पल दिलंय त्यामध्ये जिथं जिथं x आहे तिथं c ची व्हॅल्यू पुट करायची. ती जी व्हॅल्यू येईल ती मॅक्झिमम व्हॅल्यू असेल त्या फंक्शनची. आणि मिनिमम कोणत्या पॉइंटला आलाय तो पॉइंट घ्यायचा, दिलेल्या एक्झाम्पल मध्ये ती व्हॅल्यू पुट करायची. आलेली व्हॅल्यू काय असेल तर तुमची मिनिमम व्हॅल्यू असेल. लक्षात येते प्रोसिजर. पहिली स्टेप, एफ डॅश एक्स एफ डबल डॅश एक्स शोधा. काय शोधायचं आहे, एफ डॅश एक्स आणखी एफ डबल डॅश एक्स शोधायचं आहे आपल्याला. सेकंड स्टेपला काय करायचं आहे, एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 घ्यायचं आहे आपल्याला. एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 घ्यायचं आहे. तुम्हाला इथं रूट्स मिळणार आहेत. रूट्स मिळाल्यानंतर इथं आपल्याला काय मिळतात बघा, रूट्स मिळतात. रूट्स मिळाल्यानंतर रूट्सची व्हॅल्यू कुठं पुट करायची आपल्याला, एफ डबल डॅश, जर c हा रूट घेतला तर एफ डबल डॅश c मध्ये पुट करायचे. आणि व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल तर काय होते, फंक्शन काय झालं, मॅक्झिमम असेल. आणि एफ डबल डॅश c ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल, एफ डबल डॅश c ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर फंक्शन काय झालं, मिनिमम झालं. आणखी आपल्याला त्या पॉइंटला काय झालं, फंक्शन मिनिमम झालं. आणि मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू शोधण्यासाठी c हा पॉइंट घ्यायचा आणि y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मध्ये व्हॅल्यू पुट करायची. c ची व्हॅल्यू काय करायची, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मध्ये पुट करायची. तुम्हाला मॅक्झिमम आणखी मिनिमम व्हॅल्यू मिळून जाईल. चला तर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय बघा. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना पहिलं एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू 5x क्यूब प्लस 2x स्क्वेअर मायनस 3x. आपल्याला याची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू शोधायची. तर पहिली स्टेप काय सांगते, एफ डॅश एक्स शोधा, एफ डबल डॅश एक्स शोधा. एफ डॅश एक्स शोधूया आपण, म्हणजे डीवाय बाय डीएक्स, इथं y आलं म्हणजे डीवाय बाय डीएक्स असणार आहे. डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू एफ डॅश एक्स म्हणजेच काय, डीवाय बाय डीएक्स, विच इज इक्वल टू डिफरन्शिएट केलं डी बाय डीएक्स ऑफ 5x क्यूब प्लस 2x स्क्वेअर मायनस 3x. 5 into x क्यूब चा डिफरन्शिएशन
किती येणार आहे 15x² प्लस 4x मायनस 3. हा dy/dx मिळाला आपल्याला. आता d2y पण शोधायचा आहे. d2y/dx² which is equal to d/dx of आपल्याला जे dy/dx मिळाले ती व्हॅल्यू द्यायची 15x² प्लस 4x मायनस 3 which is equal to 15x² ची व्हॅल्यू 30x प्लस 4 आणि कॉन्स्टंट मायनस 3 होता, त्याचं डिफरन्शिएशन काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे आपल्याला d2y/dx² काय आला बघा 30x प्लस 4 आलेला आहे. आता सेकंड स्टेप काय सांगते बघा, रूट शोधण्यासाठी काय करायचं आहे f' इज इक्वल टू 0 घ्यायचं आहे. म्हणजे dy/dx काय घ्यायचं आहे 0 घ्यायचं आहे. dy/dx is equal to 0. This implies dy/dx काय आहे बघा आपल्याकडं 15x² प्लस 4x मायनस 3 is equal to 0. आता याची फॅक्टर्स काढायचे कारण आपल्याला रूट शोधायचे. तर फॅक्टर्स कशी काढणार बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 15 × 30 45. 45 चे असे रूट्स काढायचे की त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती आली पाहिजे 4x आली पाहिजे. म्हणजेच काय येणार आहे 4x² प्लस 9x मायनस 5x. बघा 9x मायनस 5x किती येणार आहे प्लस 4x येणार आहे मायनस 3 इज इक्वल टू 0. आता फॅक्टर्स काढतोय आपण. 3 कॉमन घेऊ शकतो x 3x कॉमन घेऊ शकतो 5x प्लस 3 आणि यामधून मायनस 1 कॉमन घेतला आपण 5x प्लस 3 which is equal to 0. 3x मायनस 1 पहिला फॅक्टर मिळेल. सेकंड फॅक्टर 5x प्लस 3 is equal to 0. Therefore 3x minus 1 is equal to 0 or 5x plus 3 is equal to 0. Correct? आणि x ची व्हॅल्यू कशी शोधणार 3x is equal to minus 1. Therefore x is equal to minus 1/3. पहिला रूट मिळाला आपल्याला. आता सेकंड रूट 5x is equal to minus 3. x is equal to minus 3/5. minus 3/5. आपल्याला दोन रूट्स मिळाले बघा. पहिला रूट x is equal to minus 1/3 आणि x is equal to minus 3/5. आपण दोन्ही रूट्स इथे लिहिल्यावरती x is equal to minus 1/3 and x is equal to minus 3/5. आता नेक्स्ट स्टेप काय सांगते बघा, आपण f' इथपर्यंत आलो. f' is equal to 0 घेऊन आपण रूट शोधते. रूट शोधल्यानंतर काय करायचं आहे f" मध्ये व्हॅल्यू पुट करायचे म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये व्हॅल्यू पुट करायचे. आता पहिली व्हॅल्यू घेते आपण x is equal to minus 3/5 घेऊया आपण. सेकंड डेरिव्हेटिव्ह कोणता आहे आपला d2y/dx² is equal to 30x plus 4. d2y/dx² at x is equal to minus 3/5. काय येणार आहे बघा, जिथे जिथे x आहे तिथं minus 3/5 करायचं आहे. 30 into minus 3/5 plus 4 which is equal to minus 18 plus 4 which is equal to minus 14 आलं. minus 14 ची व्हॅल्यू कशी आहे बघा लेस दॅन 0 आहे. minus 14 ची व्हॅल्यू काय आली लेस दॅन 0. therefore by second derivative test काय सांगते the function is लेस दॅन 0 असेल तर काय असतं फंक्शन मॅक्झिमम असतं. therefore function is maximum at point x is equal to कोणता पॉइंट घेतला होता आपण x is equal to minus 3/5. फंक्शन काय झालं मॅक्झिमम झालं. कोणत्या पॉइंटला x is equal to minus 3/5 ला काय झालं मॅक्झिमम झालं. आता आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू शोधायचे. काय शोधायचे मॅक्झिमम व्हॅल्यू शोधायचे.
बघा मॅक्झिमम व्हॅल्यू कशी शोधायची, तर दिलेले आपल्याला जे रूट मिळाले ते एफ ऑफ एक्स मध्ये पुट करायचं. एफ ऑफ एक्स म्हणजे काय, y is equal to 5x cube plus 2x square minus 3x. त्यामध्ये व्हॅल्यू पुट करतोय आपण, y is equal to 5 into बघा x ची व्हॅल्यू -3/5 -3/5 ब्रॅकेट क्यूब प्लस 2 into -3/5 ब्रॅकेट स्क्वेअर. त्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करतोय -3 into -3/5. आपण मॅक्झिमम व्हॅल्यू शोधतोय, त्यासाठी काय केलं, व्हॅल्यूज पुट केल्या. आता काय येणार आहे बघा, इथं मायनस आहे, मायनसचा क्यूब काय येणार आहे, मायनस येईल. 3 चा क्यूब 27, इथं 5 चा क्यूब आहे पण इथला एक 5 कॅन्सल होईल म्हणजे 5 चा स्क्वेअरच राहील. किती येणार आहे, 25 होईल. प्लस 2 into 3 चा स्क्वेअर -3 चा स्क्वेअर 9 into 2 18, 5 चा स्क्वेअर 25 मायनस प्लस 9/5 बघा -27/25 प्लस 18/25 मायनस प्लस होईल, सॉरी प्लस 9/5. आणि ह्याची ऍडिशन केली तर बेस सेम करून घेणार आहे. बघा इथं बेस सेम केल्यानंतर इथं 5 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे -27 प्लस 18 प्लस 5 ने मल्टिप्लाय केलं 45 होईल, डिनॉमिनेटर 5 आणि विच इज इक्वल टू, याचा आन्सर येत आहे 36/25. 36/25 म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन इज 36/25. Therefore maximum value of a function at point x is equal to किती होता, -3/5 is 36/25. मॅक्झिमम व्हॅल्यू मिळाली 36/25. बघा मॅक्झिमम कोणत्या पॉइंटला आला, -3/5 ला, आणि मॅक्झिमम व्हॅल्यू आली 36/25. एकदा मॅक्झिमम कोणत्या पॉइंटला मिळाल्यानंतर काय करायचं, एक्झाम्पल मध्ये फक्त तो पॉइंटची व्हॅल्यू पुट करायची, तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळेल. आता आपण x is equal to -3/5 साठी चेक केले. आता x is equal to -1/3 साठी चेक करायचे आपल्याला. सेम मेथडने जायचं, काहीच बदल नाही आणि त्याच मेथडने जायचं. काय करायचं बरं, ऍट x d2y/dx², इथं आलेलं बघा आपण f' मध्ये व्हॅल्यू पुट करायची d2y/dx² ऍट x is equal to -1/3. जिथे जिथे x आहे तिथे -1/3 पुट करायचं. 30 into -1/3 plus 4 which is equal to 10 -10 plus 4 which is equal to 30 into -1/3, correct. 10 - 1 plus 4 which is equal to -6. 1 minute. -1/3 होती का +1/3 होती, आय थिंक +1/3 असेल व्हॅल्यू, +1/3 असेल. +1/3 असल्यामुळे इथं काय होणार आहे, +14 आणि +14 ग्रेटर दॅन 0 असल्यामुळं फंक्शन काय झालं, देअरफॉर बघा f' ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर फंक्शन काय असतं, मिनिमम असते. देअरफॉर बाय second derivative test function is minimum at point x is equal to +1/3. x is equal to +1/3 ला काय झालं, फंक्शन काय असेल, मिनिमम असेल. आता मिनिमम व्हॅल्यू शोधायची, तर मिनिमम व्हॅल्यू शोधण्यासाठी काय पुट करायचं आहे, जिथं आपलं फंक्शन आहे एक्झाम्पल आहे
त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची. y इज इक्वल टू 5 इंटू 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब आहे क्यूब प्लस 2 इंटू 1/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 इंटू 1/3. जिथं जिथं x होता तिथं प्लस 1/3 पुट केलाय आपण. 1 चा क्यूब 1च 5 अपॉन किती येणार आहे बघा 3 चा क्यूब 27 प्लस 1 चा स्क्वेअर 1च 2 अपॉन 3 चा स्क्वेअर 9 आणि 3 ला 3 कॅन्सल -1. बेस सेम करून घ्या. सेम करून घेतल्यानंतर आन्सर लिहायचं बघा. इथं 27 आहे इथं 5 अपॉन 27 बेस आपल्याला 27 करायचा असेल तर इथं कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे 3 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे प्लस 6 येईल आणि इथं किती मल्टिप्लाय केलं पाहिजे 27 ने मल्टिप्लाय केलं आणि याचा आन्सर येईल बघा -16 अपॉन 27 -16 upon 27. Therefore, minimum value of a function at point x is equal to 1/3 is 16 minus 16 upon 27 minus 16 upon 27. बघा मिनिमम पण व्हॅल्यू शोधली आणखी मॅक्झिमम पण व्हॅल्यू आपण शोधलेली आहे. सिंपल एक्झाम्पल होतं. सेकंड एक्झाम्पल घेतो आपण. याच टाइप मधलं सेकंड एक्झाम्पल घेतोय. f of x is equal to 2x cube minus 21x square plus 36x minus 20. आता स्टेप्स लक्षात आले असतील बघा. पहिल्यांदा f'(x) शोधा, f'(x) शोधा. f'(x) आणि f'(x) शोधूया आपण. f'(x) is equal to डायरेक्ट आता मी लिहिते 6x square minus 42x plus 36 20 काय कॉन्स्टंट आहे 0 ला. f'(x) काय येईल बघा 12x minus 42 बरोबर आहे का बघा 12x minus 42. आणि आता आपल्याला पहिली स्टेप झाली f'(x) शोधला, f'(x) शोधला. आता f'(x) is equal to 0 द्यायचं आहे. Take f'(x) is equal to 0. Therefore, 6x square minus 42x plus 36 is equal to 0. कारण आपल्याला फॅक्टर्स काढायचे. आता 6 कॉमन निघतात बघा. x square minus 7x plus 6 is equal to 0. म्हणजे x square minus 7x plus 6 is equal to 0. आणि आपल्याला याचे फॅक्टर्स काढले पाहिजेत. करेक्ट. फॅक्टर्स कसे पडणार आहेत बघा. -7x आहे प्लस 6 आहे म्हणजे तुम्हाला 6 असे डिवाइड केला पाहिजे. त्याचे आन्सर एडिशन किंवा सबट्रॅक्शन करायला पाहिजे -7 आले पाहिजे. म्हणजे x स्क्वेअर minus 6x minus 1x plus 6 is equal to 0. आणि फॅक्टर्स पडतात बघा. x कॉमन घेतला आपण 1 minus x minus 6 minus 1 कॉमन घेतला x minus 6 is equal to 0. आणि x minus 1 आणि x minus 6 is equal to 0. म्हणजे काय x minus 1 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. दोन फॅक्टर्स मिळतात आपल्याला. रूट्स मिळतात. x is equal to -1 मिळतंय +1 मिळेल मायनसचं प्लस होणार आणि x is equal to +6 मिळणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू एकतर 1 मिळेल किंवा x ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 6 मिळेल. करेक्ट. आता आपल्याला काय शोधायचंय बघा. आपल्याला रूट्स तर झाले शोधून. आता आपल्याला मॅक्झिमम का मिनिमम हे चेक करायचं आहे. बरोबर. x ची व्हॅल्यू
कोणत्या पॉइंटला मॅक्झिमम आहे आणि कोणत्या पॉइंटला मिनिमम आहे हे आपल्याला चेक करायचे. पॉइंट्स घेऊया आपण. x is equal to 1 and x is equal to 6 हे दोन पॉइंट्स मिळाले. फॉर x is equal to 1 साठी आपण चेक करूया. त्यासाठी काय करायचं आहे, पण एफ डबल डॅश सी लेस देन एफ डबल डॅश सी मध्ये आपण व्हॅल्यू पुट करणार आहे. म्हणजेच काय येणार आहे, एफ डबल डॅश काय बघा, एफ डबल डॅश काय आपला, एफ डबल डॅश एक्स ऍट पॉइंट एक्स इज इक्वल टू पहिल्यांदा 1 घेतला काय 6 घेतला काय काही फरक पडत नाही. 1 घेऊया आपण, विच इज इक्वल टू बघा एफ डबल डॅश एक्स आहे, ज्यामध्ये जिथे जिथे एक्स आहे तिथे 1 पुट करायचं आहे आपल्याला. 12 इंटू 1 12 into 1 correct. एक मिनिट करेक्ट आहे का फक्त मी जरा चेक करते. आपले रूट्स करेक्ट आहे. रूट्स मध्ये जर मायनस साईनचं कन्फर्म करायचं होतं, फक्त मायनस साईन येतं काय. आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे 12 into 1 minus 42 which is equal to 12 minus 42 which is equal to 12 मधून मायनस 42 गेले बघा किती राहणार आहे, -30 राहतील. आणि -13 कशा आहेत बघा, लेस देन ग्रेटर देन 0 आहे बघा, लेस देन 0 आहे. आणि लेस देन 0 असेल तर फंक्शन काय येते, देअरफॉर द फंक्शन इज लेस देन 0 असेल तर फंक्शन कसं असतं, मॅक्झिमम असतं. देअरफॉर फंक्शन इज मॅक्झिमम ऍट पॉइंट x इज इक्वल टू, आपण x इज इक्वल टू काय घेतलं होता 1. आणि देअरफॉर आता हे फंक्शन तर आपल्याला मॅक्झिमम मिळालंच, तर आता आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू शोधायची. देअरफॉर बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट म्हणजे काय करणार आहोत आपण, एफ ऑफ एक्स मध्ये व्हॅल्यू पुट करतोय बघा. काय येणार आहे, जिथं जिथं एक्स आहे तिथं आपण काय पुट करणार आहे, 1 पुट करणार आहे. 1 क्यूब -21 1 स्क्वेअर प्लस 36 एक्स म्हणजेच 1 -20 आणि विच इज इक्वल टू 1 चा क्यूब 1 येणार म्हणजे 2 -21 प्लस 36 -20 2 -21 प्लस 36 -20 आणि याचा आन्सर येईल बघा 2 -21 प्लस 36 -20 इज इक्वल टू -3. म्हणजेच मॅक्झिमम व्हॅल्यू काय येणार आहे बघा, देअरफॉर मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ए फंक्शन इज -3. हे काय मिळाले आपल्याला, -3 काय मिळाली, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ए फंक्शन ऍट पॉइंट एक्स इज इक्वल टू 1. मॅक्झिमम व्हॅल्यू -3 मिळाली. आपण इथे मॅक्झिमम व्हॅल्यू इज -3 ऍट पॉइंट एक्स इज इक्वल टू 1. मॅक्झिमम व्हॅल्यू मिळाली एक्स इज इक्वल टू 1 ला -3. आता पॉइंट आपल्याला कोणता घ्यायचा आहे, एक्स इज इक्वल टू 6 घ्यायचा आहे बघा. आपण सेम मेथडनं जात आहे, फंक्शन मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे हे चेक करायचं आहे. एक्स इज इक्वल टू 6 ला चेक करायचं आहे, सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये पुट करायचं आहे. 12 into 6 -42 72 -42 which is equal to 30. आणि 30 कशी व्हॅल्यू आहे बघा, ग्रेटर दॅन 0 आहे. आणि जर एफ डबल डॅश सी ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आलं तर फंक्शन कसं असतं, काय असतं, फंक्शन मिनिमम असतं. देअरफॉर बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फंक्शन इज काय असणार आहे, मिनिमम व्हॅल्यू अँड
दिलेल्या फंक्शन मध्ये जिथे जिथे x आहे तिथे काय पुट करणार आहात 6 पुट करणार आहात म्हणजे 2 into 6 cube minus 21 into 6 square plus 36 into 6 minus 20. आता हे सॉल्व करायचं आहे आपल्याला मिनिमम व्हॅल्यू फंक्शनची मिळेल 6 क्यूब 36 स्क्वेअर 36 into 216 minus 22 into 36 plus 6 into 2 into 16 minus 20 which is equal to हे डायरेक्ट आन्सर येते याचं आन्सर येते बघा डायरेक्टली आन्सर येते याचं -128 -128 therefore मिनिमम व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -128 therefore minimum value of a function is -128 at point x is equal to 6. x is equal to 6 ला व्हॅल्यू मिळाली आपल्याला -128. बघा सोपे एक्झाम्पल्स आहेत. थर्ड एक्झाम्पल f of x. थर्ड एक्झाम्पल घेतोय आपण f of x is equal to x cube minus 9x square plus 24x. आता तुमच्या लक्षात आलं असेल स्टेप्स काय आहेत तर पहिल्यांदा काय करायचं डिफरन्शिएट करायचं आपल्याला. f of x आहे आपला f of x is equal to x cube minus 9x square plus 24x. f dash x डिफरन्शिएट करा 3x square minus 18x plus 24 f double dash x काय येणार आहे बघा 6x minus 18 f double dash x शोधून ठेवलेला आहे आपण. पहिली स्टेप झाली f dash x f double dash x शोधा. आता आपल्याला काय घ्यायचं आहे f dash x is equal to 0 घ्यायचं आहे. कशासाठी तर फॅक्टर शोधण्यासाठी घ्यायचा आहे. f डबल डॅश x 0 म्हणजेच काय डिवाइड बाय x 0 घ्यायचा आहे म्हणजे 3x स्क्वेअर minus 18x plus 24 is equal to 0 घ्यायचा आहे. फॅक्टर्स याचे शोधायचे आहेत आपल्याला. तर बघा 3 ना आपण कॉमन घेऊ शकतोय x स्क्वेअर minus 6x 8 which is equal to 0. x square minus 6x plus 8 is equal to 0. हे काय होईल कॅन्सल होईल. आता आपल्याला काय शोधायचे फॅक्टर्स शोधायचे बरोबर आहे का. आता आपल्याला इथं काय शोधायचे फॅक्टर्स शोधायचे आणि फॅक्टर्स कसे येणार आहेत बघा 8 आहे 8 असा डिवाइड करायचा की त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन किती आली पाहिजे -6 आली पाहिजे म्हणजे x स्क्वेअर minus 4x minus 2x plus 8 is equal to 0 and factors येतील x minus 4 minus 2 x minus 4 which is equal to 0. x minus 4 and x minus 2 is equal to 0. Therefore x is equal to 4 plus 4 and x is equal to 2. फॅक्टर्स मिळाले बघा आपल्याला x is equal to 4 आणि x is equal to 2 मिळाले आपल्याला. फॅक्टर्स लिहूया आपण इथं x is equal to 4 and x is equal to 2. फॅक्टर्स झाले शोधून रूट्स शोधलेत आपण. आता काय करायचंय रूट शोधले तर f डबल डॅश मध्ये व्हॅल्यू पुट करायची म्हणजे d2y मध्ये व्हॅल्यू पुट करायची. f डबल डॅश यासाठी आपण d2y असं घेतलं तरी चालेल d2y dx स्क्वेअर at x is equal to कोणता पॉइंट एक तर 2 घ्या 4 घ्या दोन्ही पॉइंटला आपल्याला काय करायचंय चेकच करायचंय. x is equal to 2 घेतला तर काय येणार आहे बघा which is equal to 6 into 2 minus 18 which is equal to
minus 18 which is equal to बघा -6 less than 0 -6 less than 0 आणि जेव्हा f डबल डॅश x ची व्हॅल्यू f डबल डॅश c ची व्हॅल्यू लेस दॅन 0 येते त्यावेळी फंक्शन काय असतं मॅक्सिमम असतं देअरफॉर बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फंक्शन इज मॅक्सिमम फंक्शन काय झालं मॅक्सिमम झालं देअर ॲट पॉइंट x इज इक्वल टू कोणता घेतला होता 2. आता आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू शोधायची आहे तर काय करायचं दिलेल्या एक्झाम्पल मध्ये व्हॅल्यू पुट करायची. आपलं एक्झाम्पल कोणतं होतं फंक्शन कोणतं होतं x³ - 9x². देअरफॉर x³ म्हणजे 2³ -9 × 2² प्लस 24x म्हणजे 24 × 2 which is equal to 2 चा क्यूब 8 minus 2 चा स्क्वेअर 4 36 plus 48 which is equal to 20. ही काय झाली आपली मॅक्सिमम व्हॅल्यू. देअरफॉर द मॅक्सिमम value of a function at point x is equal to 2 is 20. मॅक्सिमम व्हॅल्यू मिळाली 20. सेम मेथडने आपल्याला दुसरा पॉइंट चेक करायचा आहे. पॉइंट कोणता घेणार आहे आता 2 झाला आता 4 घ्यायचा आहे. इथं आपण काय घेणार आहे बघा 4 म्हणजे 6 × 4 6 × 4 24 minus 18 which is equal to 6. आणि 6 कसं आहे ग्रेटर दॅन 0 आहे आणि 6 ज्यावेळेला f डबल डॅश c ग्रेटर दॅन 0 येतोय काय ते बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट फंक्शन इज काय ते मिनिमम येते. दर फंक्शन इज मिनिमम ॲट x इज इक्वल टू पॉइंट कोणता घेतलाय 4. आणि मिनिमम व्हॅल्यू शोधण्यासाठी काय करणार दिलेल्या फंक्शन मध्ये व्हॅल्यू पुट करायची म्हणजेच काय x³ मध्ये x च्या ऐवजी काय घेणार आहे 4³ -9 × 4² प्लस 24 × 4 which is equal to 4³ 4 चा क्यूब 16 × 4 64 minus 9 × 4 चा स्क्वेअर 16 × 9 124 plus 24 × 4 96 आणि याचे सबट्रॅक्शन बघा 64 plus 96 144 which is equal to 60. Therefore minimum value of a function therefore the minimum value of a function is 16 at point x is equal to 4. At point x is equal to 4. x is equal to 4 ला फंक्शन काय झालं मिनिमम झालं आणि मिनिमम व्हॅल्यू काय आली 16 आलेली आहे. फार सोपे एक्झाम्पल आहेत फक्त स्टेप्स लक्षात ठेवा तुम्हाला एक्झाम्पल सुटून जाईल. काय काय स्टेप्स आहेत पहिल्यांदा f' शोधा f डबल डॅश शोधा रूट शोधण्यासाठी f' इज इक्वल टू 0 घ्या. थर्ड स्टेप f डबल डॅश c मध्ये व्हॅल्यू पुट करा म्हणजे c हा रूट आहे आपला f डबल डॅश x मध्ये व्हॅल्यू पुट करा x जे रूट आहे तो घ्यायचा आहे. जर तिथे लेस दॅन 0 आलं तर फंक्शन मॅक्सिमम ग्रेटर दॅन 0 आलं फंक्शन इज मिनिमम आणि मिनिमम मॅक्सिमम व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल मध्ये यायचं आहे आणि तो पॉइंट जिथे जिथे x आहे तिथं ज्या पॉइंटला फंक्शन मॅक्सिमम झाले किंवा मिनिमम झाले तो पॉइंट x च्या जागी पुट करायचा. ओके थँक्यू.